आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गेल्या 13 वर्षापासून मांगूर येथील श्री विठ्ठल सांप्रदायिक वारकरी मंडळाच्या माध्यमातून अखंडितपणे मांगूर ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी जाते. यंदा दिंडीचे 14वे वर्ष असून ही दिंडी माघवारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी प्रस्थान होणार आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे विठ्ठलाच्या प्रत्येक भक्ताला असे वाटणे स्वाभाविक असून हे सत्य आहे. हवप श्री गुरु देवव्रत राणोजी विवेकानंदजी वास्कर महाराज श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि कलेश्वर देवस्थान सर्व ग्रामस्थ आमदार बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी चालक हवप गौरव उर्फ गोटू टोपे व मृदंगमणी रमेश भिसे, आळंदीकर कुमार, समर्थ बुवा यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ही पायी दिंडी मंगळवार दिनांक 20 जानेवारी ते शुक्रवार दिनांक 30 जानेवारी अखेर मार्गस्थ होणार आहे. मांगूर येथील काही मोजकेच वारकरी मंडळी एकत्रित येऊन 13 वर्षापूर्वी पंढरपूर येथे साजरी होणाऱ्या माघवारीसाठी जाण्याचा बेत आखून मांगूर पंढरपूर पायी दिंडी सुरुवात केली. तेथून पुढे ही दिंडी दिवसेंदिवस वाढत गेली. या दिंडीतील वारकरी कलेश्वर मंदिरात एकत्रित जमून तेथूनच विनाधारी टाळ मृदंगाच्या गजरात महिलांच्या डोक्यावरती तुळस आणि कळस हरिनामाचा जप करत दिंडीला सुरुवात होते. गावातील प्रमुख मार्गावरून ते साई बेकरी वाल्मिकी मंदिर येथे नाश्ता घेऊन दिंडी पुढील प्रवासासाठी रवाना होते. दिंडीमध्ये सहभागी झाल्यामुळे आपल्या दैनंदिन व्यापातून प्रपंचातून विश्रांती मिळून आपल्याला आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक सुखाचा आनंद मिळतो. तसेच वारी दरम्यान सर्व प्रकारचे तप, व्रत, याग घडते. त्यामुळे जीवनाचा उद्धार होतो. भजन, कीर्तन, जप यामध्ये तल्लीन होऊन विठ्ठलाशी एकरूप व लीन होतो असे वारकरी मंडळीतून सांगितले जाते. ही दिंडी मांगूर, 5वा मैल, अर्जुनवाड, भोसे, कुची, जुनोनी, वाटंबरे, संगेवाडी या मार्गे प्रस्थान होणार असून अमोल शेडबाळे, 5वा मैल, हरिमंदिर, अर्जुनवाड, नारायण माने, भोसे, रामचंद्र पाटील, कुची, पशुवैद्यकीय सेवा केंद्र जुनोनी, खंडोबा मंदिर, वाटंबरे, पाटीलमळा, संगेवाडी, हबप, यशवंतराव पाटील भक्तनिवास पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी पंढरपूर येथे दिंडीला राहण्यासाठी मठाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मांगूरसह कुन्नूर, भोज, गळतगा, बेडकीहाळ, जत्राड, कारदगा, बारवाड, येळगुड, हुपरी, रेंदाळ येथील वारकरी भक्तगण, गावातील सर्व पतसंस्था, महिला मंडळे, चांदी कामगार, शैक्षणिक संकुले, देवस्थान, तरुण मंडळे, ग्रामपंचायत यांच्यासह मोफत औषध सेवा, राजू टोपे त्रिमूर्ती मेडिकल मांगूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच मोफत वैद्यकीय सेवा, महादेव कारंडे, कुन्नूर, विनायक मंडप, राऊत बंधू यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. विशेष करून ज्या ठिकाणी दिंडी असेल तेथे जाऊन मांगूर ग्रामस्थ, तरुण मंडळे, भक्तगण दर्शन घेऊन अन्नदान करतात. हा एक मांगूरवासियांचा आदर्शमय उपक्रम म्हणावा लागेल. SB न्यूजसाठी राजू जाधव. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.